शिवबा आणि लहानशे हात आता लगामीला लागले, छोटे छोटे चिमुकले पाय रिकिबीत अटकले. आज ते कदम शिवबाराजे खाली उतरले. एक एक पाऊल टाकत टाकत मासाहेबांकडे आले आणि मासाहेबांना म्हणाले, अहो साहेब का थांबलो आपण इथं? आणि मासाहेबांनी तेच विचारलं, शिवबाराजे काय दिसतंय तुम्हाला आजूबाजूला? आणि लहानशे चिमुकले हात आता डोळ्याजवळ गेले. सर्वत्र दूर राजांनी कटाक्ष नजर फेकली आणि राजे बोलते झाले. नजर स्थिरावली, पाहता पाहता नजर स्थिरावली त्या जमिनीच्या छाताडात खुपासलेली पहारीकडे. राजे उद्गारते झाले, आऊ साहेब जमिनीच्या छाताडात खुपासलेली पहार दिसते आहे. तुटकी वाहन फुटकी कवडीवर केरसुनी एक खोपडी तिला अटकवली दिसते आम्हाला ती. आणि मासाहेब बोलत्या झाल्या, शोभा शाबास जा आणि काढा जमिनीच्या छाताडात खुपसलेली ती पहार. आणि आस्ते कदम छोटे छोटे पावलं चालू लागले त्या पहारीकडं. 10 पावलं, 5 पावलं, 4 पावलं आणि आता लहानशे चिमुकले हात त्या पहारीला लागणार. आणि त्याच वेळी दूर दऱ्या डोंगरातून कड्या कपारीतून एक आवाज घुमला, काय करून राहिली साबाई ए बाई. आणि पाहता पाहता साठी ओलांडलेलं म्हातार, गुडघ्या इतकं धोतर खोपलेलं, 12 बंडी अंगात घातलेली, 100 ठिकाणी फाडलेली, धावत धावत निघालं आणि धावता धावता पडलं. गुडघ्याला लागलं, रक्ताळला पाय, तसा जीवाचा आटापिटा केला आणि कसं तरी करत करत मासाहेबांजवळ आलं आणि मासाहेबांच्या पायात पाऊल येऊन पडलं. आणि मासाहेबांनी म्हणालं, कोण हायसा बाई तुम्ही? आणि मासाहेबांनी सांगावं, आम्ही शहाजी राजांच्या धर्मपत्नी, सुपे, चाकण, पुणे, इंदापूर, छत्तीसगावची जहागीरदारी ना मी राणी साहेब जिजाऊ. आणि तसं म्हाताऱ्यांना म्हणावं, राणी साहेब जिजाऊ शहाजी राजाची पत्नी. अहो राणी साहेब काय करून राहिला सा? अहो ती पहाड तुम्हाला ठाव हायसा कुणी खुपसली जमिनीच्या छाताडात? विजापूरचा वजीर खवास खान याच्या इशारात गाढवाचा नांगर फिरवला याच मातीत. गाढवाचा नांगर फिरवला, बंजर करून टाकली ही भूमी. घेतली पहाड, ठोकली जमिनीच्या छाताडात. तुटकी वाहन फुटकी कवडीवर केरसुनी अटकवली खोबडी आणि दिला धर्माचा दाखला. कडक दिला धर्माचा दाखला. हात लावेल कुणी तर निर्वंश होईल त्याचा. नग नग राणी साहेब सांगा तुमच्या लेकरासनी, नग हात लावा सांगू सा, नाही तर निर्वंश होईल तुमचा. आणि जशी वीज कडकडावी तशा कडाडल्या राणी साहेब जिजाऊ. अरे झाला निर्वंश तर होऊ दे आमचा, ही जिजाऊ समजून जाईल ती पहिल्यापासून निपुत्रिक होते म्हणून. पण राजे चला चालते व्हा, चालायला लागा आणि काढा जमिनीच्या छाताडात खुपसलेली ती पहाड. लहानशे हात आता चालू लागले पहारीकडं. जमिनीला त्या जमिनीच्या छाताडात खुपसलेल्या पहारीला हात लावला, पहार गदगदा हलवली आणि जमिनीच्या छाताडातून काढून टाकले. मासाहेब शिवबा राजांना घेऊन पुण्यात आल्या. पण जहागिरी करायची, राज्य चालवायचंय, पण होतं कोणत्या पुण्यात? होतं कोण? अरे दर्या डोंगर कड्या कपारीत रयत परगंदा झालेली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच तास मांडलेले रयत होती कुठं? होतं कोण? 8 घरं, 10 दारं, 8-10 माणसं, 10-12 पोरं यांच्या व्यतिरिक्त नव्हतंच कुणी त्या पुण्यात. पण त्याच वेळेस मासाहेबांनी घातली साथ या गावात. आणि दड्या डोंगर कड्या कपारीत लपून बसली 10-12 म्हातारी आली आणि म्हणाली, राणी साहेब अव गावात यावं, पण कुणाच्या भरोशावर यावं? आणि मासाहेबांनी 6 वर्षाच्या शिवबा राजांकडे बोट दाखवत म्हणावं, या तुमच्या शिवबा राजांच्या भरोशावर. खरं साठीला टेकलेली म्हातारा हसायला लागली. अहो काय येड लागला सा बाई साहेब तुम्हासनी? 6 वर्षाचं पोर आणि या पोराच्या भरोशावर या सांगता सा तुम्ही? आम्हाला गावात आमच्या यवनांची टोलधार येईल, आमच्या लेकरा बाळाला उचलून नेईल, आमच्या माय लेकरांचा उभा नंगा नाच नाचविल, कोण थांबविल? आणि मासाहेबांनी सांगितलं, ठेवा विश्वास तुमच्या राजावर, या गावात. आणि रयतेने विश्वास ठेवून विश्वासानं रयत गावात आली. पर्याय नव्हता, काहींना नाही पडलं, पण पर्याय नव्हता. आणि दर्या डोंगर कड्या कपारीतली लोक गावात यायला लागली, घर गजबजायला लागली, गावं कुजबुजायला लागली. सकाळ संध्याकाळ धूपदीपांचा सुगंध दरवळायला लागला, घरातून चुलीचा धूर निघायला लागला. पण मासाहेबांनी जाणलं, रयत गावात येऊन उपयोग नाही, पोटाचं काय करायचं त्यासाठी कष्ट केले पाहिजे. पंत द्या रयतेला शेती, आणि लोकांना शेती दिली गेली. शेती देऊन उपयोग काय? मग त्यासाठी हवी शेती करण्यासाठी मशागत, आणि मशागत करायची म्हटलं लागल अवजार बैल. मग द्या बैलजोड्या दिल्या, अवजार द्या, अवजार दिलं.
आणि पाहता पाहता वरून राजा बरासला, ढगाचं घोंगडं पांघरून आसमंत काळ्या कबिंद अंधारातून बरसत राहिला. धो धो पाऊस पडला, मशागत झाली, शेतीत राब राब शेतकरी राबायला लागला. मासाहेबांनी जाणलं, बियाणं दिलं, शेतकरी आनंदित झाला. बी घेतलं, जमिनीच्या पोटात गेलं, अंकुर यायला लागला. पाहता पाहता हळूहळू हळू पिकं वाढायला लागली, पिकं मोठी मोठी व्हायला लागली, धान्य यायला लागलं, कणस यायला लागली. पाहता पाहता पिकं वाऱ्याबरोबर हालायला लागली, उन्हाबरोबर डोलायला लागली. आनंद झाला लयतेला. आतापर्यंत ताटातला घास वाटावर आला नव्हता, वाटातला घास पोटावर आला नव्हता. पण स्वराज्याची जहागीरदारी शहाजी राजाची पत्नी आली, राणी साहेब जिजाऊ आली आणि तारलं बघा आमसने. आता ताटातला घास वाटावर येईन आणि वाटातला घास पोटावर जाईल. माय बायका पोरं लेकरं आता पोटभर जेवतील असा आनंद झाला रयतेला. सोन्यासारखं पीक आलं, आनंद झाला. दूर डोंगरातून शेतकरी बघायचा ना आनंद होऊन जायचा. पण एके दिवशी मासाहेब शोभाराजांना घेऊन लाल महालात बसल्या होत्या. त्याच वेळेस 50 म्हातारी कोतारी तरणी बांड पोरं बाया बापड्यांचा घोळका येताना दिसला. मासाहेबांकडे आला आणि सगळ्यांचा चेहरा पडलेला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट. मासाहेबांनी विचारलं, बाबा अहो काय झालं दुःख करायला? काय नाही राणी साहेब. का रे पोरांनो, का तुमचा चेहरा सुकलेला? काय नाही राणी साहेब. बायांना विचारलं, काय झालं, तुम्ही बोलत का नाही? आणि मग मासाहेब विचारता झाल्या, का हो बाबा तुमची पिकं कशी येतो? तसं एक म्हातारं पुढं आलं, मिशाला ताव दिलं, कल्ले फुरफुरले आणि झुपकेदार मिशाला पीळ देत म्हणालं, राणी साहेब पिकं अक्षित जोरदार बघा. बाबा धान्य कसं आहे हो, कंस कशी आहे कंस? तसं दुसरं म्हातारं पुढं आलं म्हणालं, कंस हे पिवळं पिवळं धमुक. आणि का हो बाबा त्यातले दाणे कसे हो? आणि एक पोरं उड्या मारीत मारीत आलं. मासाहेबांनी म्हणाला, आव साहेब अहो हे टपुरं मोत्यासारखं दाणं भरलं. आणि मग मासाहेबांनी बाबा पिकं चांगली आहेत, सोन्यासारखी कंस आहेत, मोत्यासारखी दाणे भरलीत, मग दुःख का? कशाचं दुःख आहे तुम्हाला? आणि तसं एक म्हातारं म्हणालं, पण आऊ साहेब उपयोग काय? सोन्यासारखं पीक शेतात आलं, पण उपयोग काय? यवनांची टोळधार येईल, माई लेक सून पोरं बाळ राबल्याता, रकत ओतले जमिनीत, पण उपयोग काय? काय झालं बाबा? आऊसाहेब अहो यवनांची टोळधार येईल, उभ्या पिकात घुसतील असा उभ्या पिकाचा नंगा नाश होईल, हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं सगळं पीक भुई सपाट होईल. आऊसाहेब उपयोग काय उपयोग? आणि तसे शोभाराजे म्हणाले, बाबा रडू नका, मला सांगा तुमची पिकं कशी आहेत? आणि सगळ्यांच्या नजर विस्परल्या, सगळ्यांच्या नजरा गेल्या 6 वर्षाच्या शोभाराजांवर. आणि तसं म्हणाल तर म्हातारं म्हणाल, राजा सांगितलं ना सावं पिको लई झाक. राजे आणि तसे राजे म्हणाले, बाबा कंस? अहो कंस हे पिवळं धमुक. बाबा धान्य कसं आहे हो? दाणं राज हे मोत्यासारखं टपुरं दाणं, एक दाणं हे मोत्यासारखं. आणि मग 6 वर्षाच्या राजाने म्हणावं, बाबा तुमच्या पिकावर पाखरच बसली नाही का हो? राज बसतील कसं? का हो बाबा तुमच्या पिकाची राखण पाखरांपासून कशी केली तुम्ही? तसं म्हाताऱ्यानं म्हणावं, राज पाखरं येतील कसं? काय केलं बाबा त्यासाठी? काय नाही हो, हे पिकाच्या मधोमध एक माळव केला, त्याच्यावर एक पोऱ्या बसवला, 100 पाखराचा थवा आला, थवा आला आणि पिकावर बसणार पोऱ्या उभा राहिला, गोपन घेतली, दगड गोपनीत टाकला, गार 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 फेकला दगड, 100 पाखरं फाड उडल्यात बघा. राजे म्हटले, अशी राखण केली तुम्ही पिकाची? वैराज अशी पाखण केली. आणि तसे 6 वर्षाचे राजे पाहत राहिले आणि बोलते झाले, बाबा आता जशी तुम्ही आता तुमच्या पिकांची राखण पाखरांपासून केली, तशीच राखण तुम्ही आता यवनांपासून पिकांची करा. आणि नजरा विस्पारल्या, राजा कशी राखण करावं आम्ही? कशी? आमच्याकडे काय शस्त्र हाय का, अस्त्र हाय, तलवार हाय का भाल्या? बाबा पिकांची राखण कशी केली? अहो राजा सांगितलं ना, गोपन घेतली, दगड टाकला, गार 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 फिरवला, फेकला, एक दगड 100 पाखरं फाड उडाले. राजे म्हणाले, बास जशी तुम्ही पिकाची राखण केली तशीच तुम्ही आता यवनांपासून पिकाची सुद्धा राखण करा. दगड घ्या, तेच आपलं शस्त्र आहे, यवनांना येऊ द्या, राहा बांधावर उभा. आणि राजांचा मंत्र रयतेनं ऐकला.
काय सांगायला लागला असा ह्यो राज, काय सांगायला लागला असा राज, 6 वर्षाचा लेकरू काय ज्ञान देऊन राहिला असा. आनंद झाला रयतेला, राजांना मंत्र पटला आणि पाहता पाहता आता सारी मांदियाळी रयत निघून गेली. शेतामध्ये राबायला लागली, पिकाबरोबर उन्हाच्या कष्ट करायला लागली आणि पाहता पाहता शेतकरी शेतात काम करायला लागला. त्या दिवशी दुपारची वेळ झाली, रखरख ऊन पडलं होतं, सगळं कसं आनंदात चाललं होतं. आणि दूरवर एका झाडावर 15-16 वर्षाचा शेला टांगाचा पोऱ्या उभा केला. कशासाठी? कोणी यवनांची टोळधार येते का हे बघण्यासाठी. आणि अचानक त्या पोराचं लक्ष गेलं दूरवर आणि पाहता पाहता पोरगा घाबरलं, बावरलं, शहारलं का यवनांची टोळधार आता आली, पिकांमध्ये येणार, पिकाचा नंगा नाश करणार. धुळा उडायला लागला, घोड्यांच्या टापा यायला लागल्या बांधापर्यंत, जाणार आता पिक होणार नंगा नाश. आणि त्याच वेळेस ते पोरग झाडावरून टप्पीशी खाली उडलं, शेला ओढत धावत निघालं. ये बाबा आली यवनांची टोळधार आली. बाया बापडे सज्ज झाले, बाया बापड्यानं पदरात दगड आणली, बांधाजवळ टाकली. तर नी बांध पोरं गोपणी घेऊन सावध झाली. म्हातारे बांधावर उभा राहिलं, झाडावर गेलं, पाहत राहिलं. यवनांची टोळधार आली, येणार, पिकात घुसणार, पिकाचा नंगा नाश करणार. आली बांधाजवळ आली. पोरांनी घेतल्या गोपण्या, दगड घेतली, भरली आणि म्हाताऱ्याचा आवाज झाला, हर 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 हर. त्याच वेळेस यवनांची टोळधार येणार. पोरं सज्ज झाली, घेतली दगड, गोपण्या फिरल्या, गार 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 गार, सपासप दगड पडत राहिली, कुणाच्या तोंडावर पडत राहिली, मस्तक फुटत राहिलं, कुणाच्या डोळ्यावर पडत राहिली, बुबुळ बाहेर पडत राहिलं, घोड्यांच्या टापावर पडत राहिलं. अरे जसं टिपरू तुटावं तशा घोड्यांच्या टापा तुटत राहिल्या. धडाधड दगड पडत राहिले. मोरक्या बोलता झाला, चलो आगे हुजूर पत्थर. अरे क्या पत्थर लगाया, चलो आगे. हुजूर पत्थर मार रहे हो. अरे क्या पत्थर लगाया, चलो आगे. हुजूर पत्थर की बौछार आ रही हुजूर. अरे क्या पत्थर लगाया का पर, चलो आगे. म्हाताऱ्यानं पाहिलं, हा लई शाना दिसतो गडे हा मोरक्या. आणि गोपन घेतली, एवढा दगड घेतला, गोपनी टाकला आणि जेव्हा गार 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 फिरवली गोपन, टाकला था दिशी दगड छातडात पडला. तसा मोरक्या म्हणाला, ये तो सचमुच पत्थर है रे. अरे घोड्या पीछे ल्यो. घोड्यांच्या माना वळाल्या आणि पाहता पाहता दगडाची बौछार उडत राहिली. धार दगड पडत राहिली. पाठीला पाठ लावून यवन पळाली. हळूहळू धुराळा शांत झाला, वारा मंद झाला, धूळ शांत झाली आणि पोरग धावत गेलं, झाडावर उभं राहिलं आणि असा हात करून पाहत म्हणाल, ये दादा, ये नाना. अरे पिक सुरक्षित राहिली जी. आनंद झाला रयतेला आणि सारी मांदी आली आता राजांकडे आली. वाऱ्यासारखी बातमी दड्या डोंगर खड्या कपारीत गेली आणि आता मात्र रयतेला कळून चुकला. रयतेला वाली मिळाला, रयतेला तारणहार मिळाला आणि दड्या डोंगर खड्या कपारीत लपलेलं पोरग आलं आणि म्हणायला लागलं, ए बाबा, ए दादा, आता मी जाणार आणि माझ्या राजाचं चाकर होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाच होणार. ईशान भगवे भुवन फडके, शत्रूचे मग काळीचे धडके, मावळे आम्हीच होणार, शिवबाचे होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, शिवबाच